देवा, आता आख्यानाला पुन्हा प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी. होय. नारायण नारायण. दक्ष प्रजापती यांच्या भल्या मोठ्या राजवाड्यात देवी प्रसूती यांना केवळ एकच चिंता होती, आणि ती म्हणजे आपली कन्या सती अजून कशी परत आली नाही. आणि अशातच राजवाड्यात ही वार्ता आली की श्री सती देवी राजवाड्यात परत आल्या आहेत. मी सतीला ज्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो ते यापुढे घडणारच यात शंका नाही. मला ठाऊक होतं की असं काहीतरी घडू शकतं, म्हणून मी तिला राजवाडा बाहेर जाण्याची परवानगी नाकारत होतो. पण आज तुम्ही आग्रह केलात म्हणून मी सुद्धा निश्चिंत झालो आणि अनुमती दिली. पण हे असं करायला नको होतं हे आम्हाला प्रकर्षाने आता जाणवतंय. पिताश्री क्षमा असावी, मला वनातून यायला उशीर झाला. तुझ्या बहिणींकडून कळलं आम्हाला काय झालं ते. माझा नाईलाजच झाला. विश्रांती घ्यायची म्हणून मी काही क्षण थांबले, तोवर या तिथून निघून गेल्या होत्या. मी एकटी पडले. असे पुन्हा होणार नाही सती. खरं तर यावेळी ह्यांनी तुमच्यासोबत सैनिकांना पाठवलं असतं तर ही समस्या उद्भवलीच नसती. केवळ इतकेच घडले नाही, हो ना सती? बोल सती, तुझी आणि तुझ्या बहिणींची वाट वेगळी झाल्यानंतर पुढे काय घडले? सांग सती, काय घडलं? तुझ्या बहिणी सांगत होत्या की वनात तुमच्या कानी शिवाहम असा आवाज ऐकू येत होता. अहो, हा विषय आता नको. नाही देवी, आत्ताच या विषयावर बोलणे आवश्यक आहे. सांग सती, हे सत्य आहे की नाही? हो, माझ्याकडून शिवस्मरण होत होते त्यावेळी. तू शिवाचे स्मरण करत होतीस? कोणी शिकवलं तुला हे? मी तर तुला कधीही हे शिकवलेलं नाही. हो, त्यावेळी असं का घडलं हे मला कळलं नाही, आणि तुम्ही महादेवांचा द्वेष करता हे मला ठाऊक आहे. आणि असे असताना तू त्याचे स्मरण करत होतीस? मी म्हणाले ना, त्यावेळी असं का घडलं मला कळत नव्हतं, पण आता मला कळलं आहे. नारायण नारायण. कुमार, श्री कार्तिकेय. कार्तिकेय, कार्तिकेय, जेजुरी तुझे स्वागत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले दर्शन व्हावे याच हेतूने मी इथे आलो होतो. महाशिवरात्र श्री महादेवांचा प्रिय उत्सव. सगळीकडे सर्व भक्त अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतायत. मला कैलासातले क्षण आठवले. कैलासात देखील श्री महादेवांचे भक्त अत्यंत चैतन्याने महाशिवरात्र साजरी करायचे.
कार्तिकेय, ते माझ्या स्मरणात नाही असे नाही. क्षमा असावी. आपले दर्शन व्हावे याचसाठी मी आलो होतो. मी जाणतो ते. कार्तिकेय, तुम्ही या गडावरचे अतिथी आहात. इथल्या आदरातिथ्याचा आपण स्वीकार करावा. देवी, मला इथे थांबायला निश्चितच आवडले असते. नारद मुनी आख्यानातून जे कथानक सांगत आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. क्षमा असावी. मला निघायला हवं. आपल्या दर्शनाची माझी इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे. मला अजून काही नको. आज्ञा असावी. नारायण नारायण. देवी, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी. अवश्य मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. श्री सती देवी साक्षात आदिशक्तीने घेतलेला जन्म. प्रजापती दक्ष यांची कन्या. प्रत्यक्ष श्री महादेवांशी विवाह करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. परंतु प्रजापती दक्ष यांचा याला विरोध होता. प्रजापती दक्ष यांच्या मनात श्री महादेवांबद्दल अत्यंत द्वेष होता. आणि त्यांना जी गोष्ट घडू नये असं वाटत होतं तीच गोष्ट घडली होती. किंबहुना त्याची सुरुवात झाली होती. वनात फुलं आणायला गेलेल्या श्री सती देवींना श्री महादेवांचे दर्शन घडले होते आणि ही गोष्ट त्यांनी प्रजापती दक्ष यांना येऊन सांगितली. महाराज, काय झालं बानू? महाराज एक विचारायचं आहे बघा. विचार. नाही म्हणजे दक्षराजासनी महादेवांचा राग होता हे ठाव होतं बघा. पर ते कशापायी हे नाही अजून कळलं. अनुगा लोकांचा राग कशापायी करायचा आणि राग कुणाचा करायचा तर महादेवांचा. ते महादेव आहे ती देवांचं देव. असं असताना त्यांचा राग कशापायी करायचा. त्याला काहीतरी कारण असणारच. उगाच काही घडत नसतं बानू. आणि हे तू तुझ्या ध्यानात असू दे. वय ते ध्यानात हाय माझ्या. आणि म्हणूनच मी महाराजांनी विचारते हाय का असं का. नाही म्हणजे हे ठाव आहे का महादेवांनी ब्रह्मदेवासनी शाप दिला होता का त्यांची कोणी बी पूजा करणार नाही म्हणून. आणि म्हणून त्यासनी महादेवांचा इतका राग होता. वय नाही बान, केवळ इतकंच कारण नव्हतं. मग काय कारण होतं देवा? मुनिवर, आज्ञा असावी देवा. या आख्यानाच्या अनुषंगाने ते सर्वांना आपण सांगावे. होय प्रभू. नारायण नारायण. या कथानकाचा प्रारंभ तेव्हा झाला जेव्हा दक्ष यांच्यावर प्रजापती पदाचे दायित्व सोपवण्याचा प्रारंभ झाला. जे घडणार होतं ती एक अशी घटना होती की त्याचा अर्थ हे समजणं सोपं नव्हतं. काय होणार होतं देवा? सांगतो बान. साक्षात श्री महादेव श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापणार होते.